सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळच्या पारी उठले पण मला उठाय उशीर झाला. माझं पोटात दुखत होतं, मुचमळ्या रडत होतं, त्याच्यामुळे उशीर झाला उठायकडं. पाणी बघा कसं दिसतंय. हाय सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते मी संध्याकाळपासून. बघा म्हणजे आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. त्याच्या आधी म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा, कारण बाहेर वातावरण इतकं भारी झालंय ना. कारण की बघा आभाळ आले आणि गरजतंय पण, आणि वारं पण इतकं भारी सुटलंय, गारगार हवा लागते. आणि मी आता घरामध्ये ठेवलाय चहा गॅसवरती. बघा इथं चहा उकळतोय, लय वेळ झालं. दूध टाकलंय, चहा पावडर, आणि सगळं काम झालंय. आज मी सगळं किचन आवरून घेतलंय, सगळ्या फरशाही वरच्या घासून घेतल्यात बघा. तेव्हा ती पांढरं शेपी दिसतंय. आज जरा रोज पण धुते, पण एवढं वाकडं गडबडीत काय नीटनाटकं धुणं होत नाही. कधी पुसून घेते, कधी करून घेते. तर बघा गॅस पण घासलाय मी. गॅस घासून घेतलाय चांगला. पाणी सुटलं होतं नळाला, आणि तिथून घासलं, फ्रीजमध्ये भांडी पण घासलं सगळं. आणि दुर्गा इकडं खेळती या. चहा ठेवला मी, आणि हल्ली कुठं निघून गेला काय माहिती. दुर्गा मावचं टक्कल केलंय बघा आता मगाशीच. तर चांगली दिसायला लागली दुर्गा. तिच्या डोक्यातले घामळं आलत्या, आणि तिने खांजून काय केलं होतं, जास्त खांजवल्यामुळं थोडं आलं बघा हरभरा एवढं 2-3 जागा. मला दाखवते मी तिथं बघा. मग दुर्गा काय करायला लागली बघा, कारण की मगाशी मी सगळं इथलं भांड्याखालचं पुसून पेपर बदलल्यात. तिने बघितलं होतं मी घड्याळ घालताना, दुमतं करताना आणि पेपर टाकताना. तसं ही करायला लागली इथं. आता मला वाटतं हे घड्याळ घालण्याऐवजी फाडून टाकेल. ए दुर्गा, तसं नसतं करायचं पिल्लू. आणि माझ्या दुर्गाबाळचं टक्कर केलं आम्ही मगाशी बघा 5:30-6 वाजता. काय झालं रे तुला? हा देते, थांब. सारखं चॉकलेट. ए दुर्गा चल इकडे दूध प्यायला. टक्कर केलं, ते भारी दिसायला लागले. आणि आता इथं ठेवलाय मी चहा. हे बघा दुर्गाच्या डोक्यात कशा घामोळ्या आल्या तर. आणि इकडल्या बाजूला बघा कसं फोड आलं. खांजून जास्तच झालं होतं. दाखव ग दुर्गा. इकडल्या बाजूला बघा कसं फुटकुळ्या आल्यात मोठ्या. खांजून जास्त झालं. तिला मी घामोळ्याची पावडर लावली. हाणू नको दादाला दुर्गा. चला आपणला चहा द्यायचा. आपा कुठे? आपा झोपलं ते इकडं. ए बस येतात, चहा बिस्किट खा. चहा बिस्किटच म्हणते, चहा चपाती. बघा इकडलं पण सगळं आवरून ठेवलंय मागाशीच. आज दुपारपासून सगळं जागच्या जागेला आहे, कारण लेकरांना धिंगाणच घालून दिलं नाही मी. घरातच येऊन दिलं नाही, बाहेरच खेळा म्हणलं. आणि इकडं गॅलरी पण सगळं नीटनाटकं केलेलं आहे, तसंच आहे. आणि इकडं हॉल पण आवरलाय सगळं. सोफा ही कवर पण टाकून घेतलं त्याच्या. 2 कवर काय सारखं खाली पडतात, दुर्गाला लगेच काढता येतात. हिरवं कवर आहे ते काय दुर्गाला काढता येत नाही, त्याच्यामुळं ते आपलं जाग्याला राहतात. आणि कपाट पण आवरले सगळं. असू द्या. पडदा बघा कृष्णाने पाडला, ओमाने कृष्णाने पाडला. कृष्णाने मार खाल्ला ओमाने. अवघड आहे. तर आता स्वयंपाक करायचा आहे. म्हणलं दुर्गाला थोडं फिरून आणा बाहेर ना. आणि बाहेर मस्तपैकी वारं सुटलं, गार हवा सुटली. दुर्गा तर माझ्या पुढं गेली. दुर्गा मग चला मी दार लावते आणि दुर्गाला एक एडा टाकून आणते. दुर्गा कुठे गेली? दुर्गा माझ्या पुढे गेली. विजा किती लावतात. ह्यांनी तो कुठे गेलं काय माहिती. चहा ठेवायला निघून गेलो, कुठं सांगून पण गेलं नाहीत. ए माझ्या टुकलू किती गरजतंय बघ. चला घरात चला. दुर्गा कसं दिसतंय आभाळ, कसं दिसतंय. सकाळपासून म्हणजे दुपारपासून आभाळ आलो होतं. पाऊस यायला लागला. लय दिवसात पाऊस येतोय. आज बघा मला स्वयंपाकाला लय उशीर झाला बघा, कारण की मी दुर्गाला ओमला घेऊन बाहेर बसली होते 1 तासभर. आणि 8 वाजले. बघता कसा वेळ गेला तेच कळलं नाही. 8 वाजता स्वयंपाकाला लागले. 9 वाजता स्वयंपाक झाला बघा. चपात्या केल्या, शेवग्याची शेंग केली, आणि भात केला बघा. इथं बघा मी भात केलाय असा, आणि शेवग्याची शेंग केली. अशी शेंग बनवली, शेंगाची भाजी बघा. आणि काय झालं, गॅस बंद केला. मला वाटलं दुर्गा झोपीला आली, तिने मलाच नादी लावलं. मला झोप लागली. तिच्या पुढनं उठले तर ती पण उठली बघा. म्हणलं बरं झालं झोपती, जेवण करूच तर म्हणजे भांडी घासाय मोकळं होत.
स्वयंपाक करून झालाय, तर भांडी घासायची राहिल्यात. म्हणलं जेवण केल्यानंतर घासता येईल. तर मगाशी बघा तुम्हाला फसवलं ना दुर्गा, माझ्या बाबूने मला फसवलं, झोपायचे नाटक केले माझ्या पुढे आणि मी उठले की उठली. बरं नाही तुला नाही राधू, हात धु जेवण करायचं होय ग, हात धु आणि जेवण करायला बसा. मी ताट करते. हा बोल अगं तसं नाही करायचं. चल झोपलेली उठली गपकी त्रिशा, पाणी नाही टाकायचं. राधू आता हाणली तुला. मग थांब दुर्गा, थांब. हाणायची कधी दिली लेकराला माझ्या फुटकुळ्या आल्या सगळ्या घामुळ्या. कोण आहे ग तिकडं, कोण आहे? चला देते ताट करून. ओम चल. आणि मला लय कसतरी व्हायला लागले, कधी बाहेर जायना असं झालंय. दुपारपासून उपाशी, सकाळी चितकूर चपाती खाल्ली तल्यावरच आहे. आणि आता इथं बघा ताट करून झाल्यात. मसाले भात पण केलता, शेवग्याची शेंग आणि पापड भाजले आणि चपाती. तर 2-3 ताटं केल्यात. चला निघून देते आता ह्यांना सगळ्यांना जेवण करा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळच्या पारी उठले. तुम्हाला उठाय उशीर झाला, माझं पोटात दुखत होतं, उचमळ्या होत होतं, त्याच्यामुळे उशीर झाला उठायला. 9 वाजता उठले. आंघोळी करूच तर पसारा आवडस तर 9:30 वाजल्या. परत आपा पण आल्यात बघा आणि दूधवाले काका पण थांबला. चहा ठेवायला मी इथं आणि चहा उकळतोय, त्याच्यामध्ये दूध, चहा पावडर, अद्रकच म्हणजे आलं बघा आणि टाकलंय सगळं सामान. उकळतोय चहा. आणि इथं बघा मी दूध तापण्यासाठी ठेवलं. आणि बघा रात्रभर पाऊस येत होता, बारीक टिपका झिमझिम येत होती आणि फॅनच्या आवाजाने काही कळलंच नाही. सकाळच्या पारी उठून बघते, झाडताने सगळं पाणी साचलं दारामध्ये आणि सगळं वल्ल झालंय, गार लागतं एकदम. आणि लेकरं आणखी झोपल्यात गारट्या गुरट्याची. राधा, ओम, कृष्णा, दुर्गा उठले नाहीत. कृष्णाचं म्हणते, कृष्णा नाही आली तर कृष्णा तिकडच आहे. काल होता, परवा दिवशी होता, त्याच्यामुळे थांबा उकळू द्या थोडं, मापा उकळू द्या की चहा थोडा. थांबा की चहा पावडर मोठी येते. थांबा उकळू द्या जरा. तर चहा ठेवलाय आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. उकळू द्या की आपा, थांबा की. लगेच घ्या त्या थोडा चहा उकळला तरी. आणि बाहेर बघा कसं पावसाने भिजलंय, सगळं वल्ल झालंय. मला इथलं झाडायचंय, सकाळी झाडताच येत नव्हतं. तर बघा मी झाडून नाही घेतलं, आणखी आता झाडून घेणार आहे. आणि इकडं पाणी बघा कसं साचलं, एवढं पाणी साचलं. आणि दोघांच्या काकांची रिक्षा बघा इथं उभा केली आहे, चहा पिऊन जा. आणि लेकरं इकडं झोपल्यात, उठले नाहीत आणखी.